नमस्कार, नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून एक समोर येत आहे। आपल्या पत्नीच्या डोक्यात फावड्याने मारून खून केल्याचा प्रकार घडलेला आहे। मात्र हा चोरट्यांनी पत्नीला मारले, त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव एका पतीने केल्याचा प्रकार घडलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगे या गावामध्ये हा प्रकार घडला आहे। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चौघांनी येऊन पत्नीला मारहाण करून दागिने चोरल्याचा बनाव पतीने केल्याचा फिर्याद पती सुशांत गुरव यांनी पोलिसात दिली होती। मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि पती सुशांत गुरव यांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर पूजा गुरव यांचा पतीच या घटनेतील सूत्रधार असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि पती सुशांत गुरव याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते। बँकांची कर्जे तसेच उसने पैसे घेतल्याचे देण्यासाठी पत्नीकडे वारंवार दागिन्याचा तगादा लावला होता। मात्र याला पत्नी दाद देत नव्हती, याचा राग मनात धरून सुशांतने आपल्या पत्नीचा या ठिकाणी काटा काढण्याचं ठरवलं होतं आणि तसा बनाव तयार करून त्याने मध्यरात्रीच्या सुमारास इतर काही जणांना बरोबर घेऊन पत्नीच्या डोक्यात छोट्या फावड्याने मारहाण केली। यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आणि दागिने चोरून नेण्याचा बनाव या ठिकाणी केला होता। या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती घेतली, याचबरोबर 3 पथके तयार केली होती आणि हा सुशांत यांनी हा बनाव केल्याचं या ठिकाणी पोलिसांच्या निदर्शनास आलं। यामध्ये सुमारे 10,35,000 रुपये किमतीचे दागिने या ठिकाणी चोरून नेण्याचा या ठिकाणी प्रयत्नही केला होता। मात्र पोलिसांनी ज्यावेळेस घटनास्थळी भेट दिली, माहिती घेतली, त्यामध्ये हा बनाव असल्याचं आढळून आले आहे। त्याचबरोबर सुशांत याने अनेकदा या ठिकाणी पूजाचे दागिनेही गहाण ठेवून बँकांची कर्जे घेतल्याचा प्रकार घडलेला आहे।